संत कथा या पुस्तकावर आधारित। पुढील संत आहेत संत तुलसीदास। संत तुलसीदास यांनी टिंब लिहिले। उत्तर रामचरितमानस। संत तुलसीदास यांना टिंब या नावानेही ओळखले जाते। उत्तर गोस्वामी। गोस्वामीचा अर्थ काय? गो म्हणजे इंद्रिय, त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा, संसारातील सर्व मोहमाया जिंकून संन्याशाप्रमाणे जीवन जगतो तो गोस्वामी। रामकथा सांगणारा संस्कृत ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर संत तुलसीदास। संत तुलसीदासांच्या काव्यनिर्मितीविषयी श्री मधुसूदन सरस्वती काय म्हणाले? उत्तर काव्याच्या उद्यानात एक रोपटे तुलसीचे आहे, त्यावर काव्य सौंदर्याची फुले फुलली आहेत आणि त्यावर रामरूपी फुलपाखरू गुंजराव करून आनंद लुटतो आहे। संत तुलसीदास यांना आपले शिष्य कोणी बनवून घेतले? उत्तर नरहरिदास यांनी। यानंतर पुढचे संत आहेत भगवान रामकृष्ण परमहंस। रामकृष्ण परमहंस हे कोणत्या राज्यातील संत होते? उत्तर बंगालमधील। स्वामी विवेकानंद हे कोणाचे शिष्य होते? उत्तर स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे। परमहंस ही कादंबरी कोणी लिहिली? उत्तर श्री नीलकंठ नांदुरकर। रामकृष्ण परमहंस एका हातात माती व एका हातात पैसे घेऊन बसत, त्या कृतीचा अर्थ काय? उत्तर रामकृष्ण परमहंस असं मानत की पैसा आणि माती सारखीच आहे। स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव काय? उत्तर नरेंद्र दत्त। यानंतर पुढचे संत आहेत संत गुलाबराव महाराज। संत गुलाबराव महाराजांचा जन्म केव्हा व कोठे झाला? उत्तर 6 जुलै 1881 मध्ये अमरावती येथील लोणी टाकळी येथे। डोळ्यात चुकीचे औषध घातल्यामुळे कायमचे अंधत्व कोणाला आले? उत्तर गुलाबराव महाराज यांना। अंध असूनही गुलाबराव महाराजांनी किती ग्रंथ रचना केल्या? उत्तर 134 संस्कृत ग्रंथांची रचना केली। समन्वयादी महर्षी संत कोणास म्हटले जाते? उत्तर संत गुलाबराव महाराज यांना। यानंतर पुढचे संत आहेत संत गाडगेबाबा। संत गाडगे महाराजांचा जन्म केव्हा व कोठे झाला? उत्तर 23 फेब्रुवारी 1876 मध्ये विदर्भात। आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, ज्ञान, शिक्षण, कर्मकांड याविषयी जनजागृती कोणत्या संतांनी केली? उत्तर संत गाडगेबाबा। संत गाडगेबाबांचे खरे नाव काय? उत्तर डेबू झिंगराजी जानोरकर। संत गाडगेबाबांचे प्रसिद्ध भजन कोणते? उत्तर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला। संत गाडगेबाबांचा मृत्यू केव्हा व कोठे झाला? उत्तर 20 डिसेंबर 1956 रोजी बेळगावजवळ पेठी नदीच्या पुलावरती। इसवी सन 2000-2001 पासून महाराष्ट्र शासनाने कोणत्या अभियानाची सुरुवात केली? उत्तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान। यानंतर पुढचे संत आहेत आचार्य रमण महर्षी। महर्षी रमण यांचा जन्म कोठे झाला? उत्तर तिरुचुली या तामिळनाडूतील छोट्या गावात। महर्षी रमण यांचा जन्म कोणत्या इसवी सनात झाला? उत्तर 1879। महर्षी रमण यांचे खरे नाव काय? उत्तर व्यंकटरमण। रमण महर्षींचा कोणता आश्रम अध्यात्माचे प्रसिद्ध केंद्र आहे? उत्तर रमणाश्रम। रमण महर्षींचा रमणाश्रम कोठे उभारण्यात आला आहे? उत्तर पर्वत शिखरावर। 108 वेळा नांगी मारणाऱ्या विंचवाची गोष्ट कोणत्या संतांशी संबंधित आहे? उत्तर पैठणचे संत एकनाथ महाराज।
पुढचे संत आहेत स्वामी रामतीर्थ. स्वामी रामतीर्थ हे कोणाचे वंशज होते? उत्तर संत तुलसीदास यांचे. संत रामतीर्थ यांचा जन्म केव्हा झाला? उत्तर 22 ऑक्टोबर 1873 रोजी. स्वामी रामतीर्थ यांच्या भाषणाची पुस्तके कोणत्या नावाने प्रसिद्ध झाली? उत्तर ईश्वरी साक्षात्काराच्या वनात. स्वामी रामतीर्थ यांनी आपल्या शिकवणुकीला काय नाव दिले? उत्तर व्यावहारिक वेदांत. स्वामी रामतीर्थांचे व्यक्तिमत्व अमेरिकन लोकांना कोणाप्रमाणे प्रभावी वाटले? उत्तर स्वामी विवेकानंदांप्रमाणे. पुढचे संत आहेत योगमूर्ती श्री जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामींचा जन्म कोठे झाला? उत्तर कवठी या महाराष्ट्रातील सावंतवाडी संस्थानातील गोडसे घराण्यात. भारतीय योगाभ्यासी मंडळाची स्थापना कोणी केली? उत्तर जनार्दन स्वामी यांनी. जनार्दन स्वामी यांनी कोणती 2 पुस्तके लिहिली? उत्तर सुलभ सांघिक आसने आणि प्राणायाम. संपूर्ण विश्वाने योग दिवस म्हणून कोणत्या दिवसाला मान्यता दिली आहे? उत्तर 21 जून. योगाभ्यासी मंडळाच्या मुद्रेवर कोणता संदेश कोरला गेला? उत्तर समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसेद प्रज्ञा यथाशक्ती निरंतरम्.